हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा। प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग। धोत्री येथील गोकुळ शुगर मिलच्या बिलांसाठी शेतकरी बांधवांसह भगिनी देखील मैदानात झोपी गेले। हे दृश्य रात्री 2 वाजताचे असून रात्रंदिवस कबाड कष्ट करणाऱ्या शेतकरी वर्गाला आपल्याच हक्काच्या ऊस बिलासाठी दिवसा आंदोलन तर रात्र याच आंदोलनाच्या ठिकाणी अशा उघड्या आकाशाखाली झोपी जाण्याची वेळ यावी लागते। यापेक्षा वाईट दिवस काय असू शकतील? या कृषीप्रधान देशाचे एकीकडे अच्छे दिनचा वादा करणाऱ्या सरकार तर दुसरीकडे भयावह दृश्य पाहून मन हेलावून जाणं हे साहजिकच आहे। रात्रंदिवस एक करून शेती कसून भारताचा विकासाला मौलाचा आधार देणारा शेतकरी वर्ग आपल्याच हक्काच्या पैशाच्या मागणीसाठी बळीराजा रात्रंदिवस आंदोलनात झोपला गेला। कृषीप्रधान भारतात जर शेतकरी वर्गावर अशी परिस्थिती यावी, हे खरोखरच कृषीप्रधान देशाचा विकासच आहे का, असा प्रश्न मनाला चटका देणारा ठरत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अल्ताफ शेख यांनी। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग। वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे। वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी। सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग।